खरातचे बेनामी व्यवहार उघड. चौकशीमध्ये 500 रुपयांचे स्टॅम्प आढळले. ईडीला नेमकं काय काय सापडलं सगळं जाणून घेऊ. बंधू अशोक खरातच्या भोवतीचा फास आता ईडीनं आवळलाय. खरात याच्या घरी ईडी त्याचबरोबर आयकर विभागाच्या धाडीमध्ये 10 कोटींच्या प्रॉपर्टीशी संबंधित महत्वाची कागदपत्र सापडली आहेत. खरातनं लोकांकडून फसवणूक त्याचबरोबर खंडणीद्वारे बक्कळ पैसा कमवला. जमिनीमध्ये हा सगळा पैसा खरातनं गुंतवल्याचं आता तपासात निष्पन्न झालंय, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. अनेक लिहिलेले स्टॅम्प देखील ईडीनं धाड टाकली तेव्हा सापडल्याची माहिती आहे. दैवी शक्तीच्या नावाखाली खरात त्याच्या अनेक भक्तांकडून नोंदणी न करता प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायचा. कच्च्या नोंदणी करून त्याने हे काळे कारनामे केले. काही जमिनींच्या खरेदी या 500 रुपयांच्या स्टॅम्पवर त्याने करून घेतल्या. जप्त कागदपत्रांमधून बेनामी मालमत्ता, बनावट व्यवहार, शेल कंपन्यांमार्फत गुंतवणूक त्याचबरोबर नोंद न केलेल्या उत्पन्नाबाबत महत्वाची माहिती हाती लागली आहे. मालमत्तेच्या खरेदी विक्री त्याचबरोबर निधीचा स्रोत आणि आर्थिक व्यवहारांची साखळी तपासल्यावर यंत्रणांचा भर आहे. बँक खात्यांची छाननी त्याचबरोबर CDR या सगळ्यांची तपासणी आता केली जाणार आहे आणि या सगळ्यांच्या पडताळणीमध्ये जर संबंधित व्यक्तीचा समावेश असेल तर त्याची सुद्धा चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती मिळतीये. संशयास्पद व्यवहार जर आढळला तर मालमत्ता जप्त करण्याची सुद्धा कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे खरात आता पुरता अडकलाय. याचबरोबर सहकारी, नातेवाईक, व्यावसायिक भागीदार या सगळ्यांचा जर समावेश असला तर त्यांच्या भूमिकेचा सुद्धा तपास होणार आहे आणि निष्कर्षानुसार मनी लॉन्ड्रिंगचे अजून गुन्हे सुद्धा या प्रकरणात दाखल होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. अशोक खरात सध्या कोठडीमध्ये शिक्षा भोगतोय. त्याच्या काळ्या कारनाम्यांची यादी दररोज समोर येतेय आणि नवनवीन खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये होत आहेत. अशोक खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांमध्ये आणखी कुणाची भागीदारी होती, कुणाचा याच्यामध्ये समावेश होता, याचा तपास सध्या पोलीस करतायत. अशोक खरातमुळे रुपाली चाकणकरांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याच प्रकरणात अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांवर आरोप करत खरातशी बोलणाऱ्या दुसऱ्या सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीमध्ये त्यांचा समावेश होता, असा आरोप केला होता. खरातकडे अनेक राजकीय नेते जायचे असा आरोप सुद्धा अंजली दमानिया यांनी केला होता. या सगळ्या प्रकरणात दमानिया, सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे सातत्यानं नवनवीन आरोप करतायत आणि राजकीय नेत्यांचं खरात सोबतचं कनेक्शन उघड करतात. त्यामुळे कोणते राजकीय नेते या सगळ्या प्रकरणात अडकतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. ईडी या प्रकरणामध्ये ऍक्शन मोडमध्ये आली आहे. त्यामुळे खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांमध्ये नेमके कुणाचे लागेबांधे होते याचा तपास आता ईडी वेगानं करतेय. त्यामुळे कुणाची नावं समोर येतात, या सगळ्या तपासामध्ये पुढे काय निष्पन्न होतं, नेमकं कोण अडकतं, हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं, तुमच्याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.